ए आत्या ऐक ना, आप्पीशी बोललीस का तू? बोलली की आप्पीशी. मग काय? अगं चहा राहू दे, मला सांग तू बोललीस का? अरे बोलले तिच्याशी. मग खरं तर बराच वेळ आम्ही गप्पा मारल्या. मग काय माहित, पण मला तिच्यावर विश्वास ठेवा असं वाटलं बघ. काय? खरं तर मला आधी विश्वास नाही बसला बघ, पण तिच्या पोटतिडकीनं मला सांगत होती ना, म्हणून म्हटलं तिच्यावर विश्वास ठेवून बघावा. तू हे आप्पीला बोलली नाहीस ना? भुलली नाहीस म्हणजे? अगं म्हणजे तिच्यावर विश्वास ठेवूशी वाटतोय असं तू आप्पीला बोलली नाहीस ना आत्या? बोलले. अरे बोला तुम्हीच आता, काय मी बोलणार आहे? अर्जा, ए अर्जा, अरे ती काय म्हणते ते सगळं ऐकून तर घे पहिलं. अर्जुन, या घरानं लय काय काय बघितलंय बघ. या घरातल्या माणसांनी पण लय काय काय सहन केले, का कुणास ठाऊक. पण आप्पी बरोबर बोलती असं वाटतंय बघ. कदाचित बाळ जिवंत असू शकतं आणि परत पहिल्यासारखं सगळं व्यवस्थित होऊ शकतं रे. तेच म्हणूनच मी तुला म्हणलो होतं की आप्पीशी बोल. आप्पीने जर हा विषय डोक्यात काढला ना की बाळ जिवंत आहे, तरच सगळं व्यवस्थित होईल. अरे पण तू तसा विचार केलायस का? असं म्हणजे? असं म्हणजे आप्पी जे बोलतीये ते बरोबर असू शकतं असा विचार केलायस का तू कधी? तिचं बरोबर असूच शकत. अरे अर्जुन, हेच धरून बसलास तर कसं होईल पुढं? जरा शोध की बाळ जिवंत आहे का, आणि नाही सापडलं तर तसं आप्पीला तू पटवून दे की आपलं बाळ ह्या जगात नाहीये म्हणून. ती समजून घेईल. पण बाळ जिवंत आहे की नाही हे शोधताना जर बाळ जिवंत आहे असे पुरावे सापडले ना अर्जुन, तर यापेक्षा भारी काहीच असू शकणार नाही. प्रयत्न तरी कर. अर्जा, ही गोष्ट पण विचार करण्यासारखी आहे. हा काय बोलताय तुम्ही दोघं? कळतंय का तुम्हाला? शोधून बघ म्हणा, शोधून बघ. कदम, बाळाला शेवटचा निरोप दिला त्यावेळी तुम्ही होता ना, मग काय शोधून बघ? ते विचारानेच कसतरी होते. तू अशी चिडचिड केल्यावर आता ते विषयच तसा आहे ना. अगं ज्या बापाचं तानं बाळ गेलंय, त्यांनी स्वतःच्या हाताने त्याला मूठ माती दिली आहे, त्या बापाला तुम्ही सांगताय की शोध घे, काय तर बाळ जिवंत असेल. अरे कळतंय का तुम्हाला तुम्ही काय बोलताय ते? जरा तरी कळतंय का? अरे अर्जुन, आत्या, ज्यावेळी मला कळलं ना की मी बाप होणार आहे, आप्पी आई होणार आहे, कसली कसली स्वप्न रंगवली माहितीत का तुला? आप्पी म्हणायची, अर्जुन सगळ्यात पहिल्यांदा बाळाला तू हातात घ्यायचं. बाळा असं असेल, बाळ तसं असेल. अर्जुन, डोळे माझ्यासारखे असतील का रे? अर्जुन, बाळ आहे ना गोरगोमट असलं पाहिजे तुझ्यासारखं. ही स्वप्न रंगवली होती, यातलं काय झालं का? डॉक्टरनी ज्यावेळी पहिल्यांदा हातात दिलं ना बाळ, थंडगार मांसाचा गोळा होता तो. आणि हे सगळं परत सहन करण्याची माझ्यात ताकद नाही. झालं ना, बाद झालं एकदा. अरे बघा, तुम्हाला आप्पीला समजवता येत नसेल ना, नका समजू, मी समजू. पण हे असलं काय शोधणार बिंदणार नाही मी, कळलं? अरे कुठं निघालास तू? बाहेर चाललोय मी, जरा उशीर येईल, काळजी करू नका. अरे ऐक तरी अर्जा. हे भावड्या, मी असं बोलायला नको होतं का रे? नाही, तुझं काही नाही चुकलं. तुला वाटलं तेच बोललीस तू, पण अर्जानक नाही लईच मनाला लावून घेतले. त्याचीच काळजी वाटते मला. ह्याच्यापेक्षा मला आप्पीच शांत वाटली. हा तेच तर ना. अर्जुन लईच हल्लाय बघ मनापासून, आणि मला त्याचीच भीती वाटते. अगं आता ग बया, काय हो सरकार, नाही एवढं जीवन बी उपाशी असले गत बसलाय. हा, तुमच्या थोबाडावरचा पार रंग उडाल्या गत दिसताय बघा. मला तर वाटलं तुम्ही खुश असाल. मी कशाला खुश असेल? अहो, तुम्हीच तर म्हणले होते ना, नाही ह्या आप्पीला येडं करून अख्ख्या गावात दगड मारत फिरवली नाही तर नावाचा सरकार नाही. हा, असं तुम्हीच म्हणले होते ना. मिळाला तो सरकार कवाच. काय झालं? काय आकडी भरली का काय? नाही नाही नाही, या येळेला ना मला बंट्यासारखं हसायला यायला पाहिजे होतं बघा, लय मजा आली असती. तुम्हाला खरंच लाज वाटत नाही का? लाज? कुणाची लाज काढताय तुम्ही? अहो, तुम्ही ही जी पाप केल्यात ना
त्या पापाची फळं आहेत ही. अहो तुमच्या त्या तायडीला, त्या घरातल्या लेकीला किती वर्ष तुम्ही एका खोलीत डांबून ठेवली होती हा? त्या आरज्याच्या आईला मारलं आणि स्वतःच्या पोराला इश खाऊ घातलं तुम्ही. ही जी तुम्ही सगळी पाप केल्यात ना, ह्याचं फळ हे अख्खं घरदार भोगतय. मी कोणाला मारलेलं नाही. होय का? मग जावा हे त्या आरज्याला सांगा बरं, मग बघा तो काय म्हणतोय ते. आता जरा गप बसता का? आताच बया का घाबरले. सरकार तुमची ना या अवस्था मला बघवतच नाही हो. लई दया येते बघा तुमची मला लई. तुम्ही एक काम करता का, तुम्ही ना तुमच्या तोंडानेच बाहेर जावा आणि सगळं सांगून टाका, म्हणजे काय कोणी सांगायची गरजच नाही. शक्य नाही ते आता. बराबर आहे, आता शक्य नाही. आता जर का हे त्या आरज्याला कळलं ना तर तो मरून जाईन बघा. एक तर त्याचं बाळ गेलं, बायको येडी झाली, आणि हे जर त्याच्या आईचं त्याला कळलं की मग संपलाच विषय. आप्पी येडी नाही. अहो म्हणायला काय, तुम्ही लय काय काय म्हणालो, पण हेच खरं आहे बघा. इथं थांबून ना काही उपयोगच नाहीये. मी आपला बाहेरच जातो. जावा जावा. अहो दुनियाच्या कुठल्या कोपऱ्यात गेले ना तरी जे सत्य आहे ना ते बदलणार नाही म्हणजे नाही. बाळ रडतंय माझं. आप्पे ते बाळ नाहीये तुझं. अर्जुन, अरे बाळ रडतंय, सोड की. आप्पे ते आपलं बाळ नाहीये ते. अरे तो बाळ आहे अर्जुन, सोड ना मला. बाळ रडतंय. आप्पे बाळ नाहीये तुझं. सरकार अहो बाळ आहे की, तुम्ही असं काय करता अर्जुन, सोड की. तू काय नाहीये तुझं. भाऊजी अहो बाळ आहे की, असं काय रडतंय ते बाळ. बाळ नाहीये तुझं. आई अहो बाळ रडतंय, तुम्ही काय करता अर्जुन, सोड की. ते बाळ नाही भाऊजी, तुम्ही गप्प बसाओ. बाळ रडतंय अर्जुन, तू काय करतोय, सोड की मला. अर्जुन घेऊन जा तिला. अर्जुन सोड ना, माझं बाळ रडतंय अर्जुन. अरे माझं बाळ रडतंय तू अर्जुन. अर्जुन, अर्जुन, अर्जुन. विनया, नारळाला आळीकडून थोडी मीठ आणि खत टाकू हा, मग जरा आणखी फळं चांगली येतात. अर्जुन, अर्जुन. काय झालं? आई अर्जुन कुठे? नाही ग. अगं पण तू ठीक आहेस का? अगं तुला घाम किती आले बघ की. नाही मी ठीक आहे. अर्जुन दिसेना कुठे? अगं तो रात्रीच बाहेर गेलेला ना. हो का? बर मी फोन करते त्याला. आप्पे ऐक ना. नाही म्हणजे तुझ्या परिस्थितीतून जातीयस ते कळतंय मला, आणि ही गोष्ट आता बोलली नाही पाहिजे हेही कळतंय. पण बाळा, घरात आता वाद नको करू दे. सुजाला जे काय करायचंय ना करू दे त्याला. तसंही गव्हर्नमेंट आज नाही तर उद्या परवानगी देईलच ना. वय आप्पे, अगं रात्री तुला एवढं सांगितलं तरी तू ऐकलं नाही. आता तरी घरात शांतता नांदू दे बाई. नाही आई, मी त्यासाठी माझ्या कामात हयगय नाही करू शकत, आणि माझं नाही काही चुकत आहे. उलट सुजय भाऊजीत काही समजून घेत नाही. अगं पण तू एवढ्या गोष्टींसाठी कशाला अडून बसतीस? आई अहो ही एवढी तेवढी गोष्ट नाहीये, ही लय मोठी गोष्ट आहे खरंच. एकाने घराचं काम सुरू केलं ना तर बाकीचे सगळे लोक तेच करतील, आणि मग सगळेच लोक प्लॉटिंगच्या मागे लागतील. अहो अप्पे, अगं तुझी परिस्थिती काय आहे? एक मिनिट सरकार, माझ्या वैयक्तिक आयुष्याचा आणि माझ्या कामाचा संबंध नका जोडू, कारण मी हा निर्णय अगदी शांत डोक्याने विचार करून मग घेतलाय. मी काय म्हणतो, तिचं बराबर आहे. नाही म्हणजे एवढं होऊन बी ती मनापासून काम करते ना, तर आपण तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ना. हो तिचं कौतुक आहेच हो भाऊजी, पण ह्या गोष्टी घरात आल्या की अडचणीचं होते बघा. नाही रुक्मिणी, आप्पी बाहेर काम करते तेव्हा तिचं मात्र कौतुक करायचं, आणि घरात हे मुद्दे निघाले की तिचा विरोध करायचा हे योग्य नाही. ती दोन्हीकडे मनापासून आणि प्रामाणिकपणे काम करते ना. होय आप्पे, तू कर तुझं काम.
मी आधी अर्जुनला फोन लावते, आलेच. हे बघा, मला पटतंय, मला मान्य आहे तुमचं. अहो पण आता सुजय आणि आप्पीमध्ये भांडण झाल्याशिवाय राहणार नाही. होय, ते तर आता होणारच. त्यात आता आप्पी पहिल्यासारखी समर्थ नाही ना, जरा हल्ली आहे. आणि आरजे बी काल रात्रीपासून घरात नाही. नाही, ते होईल ठीक. घरात पुन्हा वातावरण पेटायला नको असं वाटतंय मला. नाही नाही, मला काय वाटतंय, आपण उद्याच शांती करून घेऊ. मी गुरुजींना फोन करून विचारते, उद्या केली तर चालतंय का म्हणून. हा, घे बोलून घे. अरे होत असेल तर करून टाकू. तेवढाच हा विषय बी थोडासा लांब नेऊ पडेल. हा चालतंय, तसं करूया. होय. कसं वाजते, कसा आवाज येतोय. रुपाली, तू वेळच्या वेळी सगळी औषधं घेतेस ना या ठिकाणी? पण तुम्ही म्हणला होता ना की आपण डॉक्टरांकडे जाऊयात परत, पण आपण गेलोच नाही. मग कशाला पाहिजेत आता ती औषधं? आणि आता तर मी ठीक आहे, माझं बाळ ठीक आहे, आम्ही दोघं ठीक आहे, मग कशाला पाहिजेत ते औषधं आम्हाला? अगं डॉक्टरच म्हणालेत ना, आणि त्यांनी सांगितलं की जाऊ आपण. बरं. अहो बाळू तर द्या की दुसरं. शू केली बाळानी. लब्बार अशी शू करतात का? हा, आगाव झाले हा सोनू, तू लय आगाऊपणा करायला लागलाय आता. हो. अहो हा, मी काय म्हणते, आपण अपर्णा आणि भाऊजींसाठी काहीतरी करूयात का? म्हणजे? अहो आता एवढ्यात त्यांचं बाळ गेलं ना, मग त्या दोघांना किती वाईट वाटत असेल ना. मला तर अपर्णाकडे बघून ना कसं तरीच होतं. अशी वेळ कधीच पुन्हावर येऊ नये. खरंय रुपाली, मी तर विचारच करू शकत नाही. माझ्या बाबतीत असं झालं असतं तर मला तर वेडच लागलं असतं. हा, आपण बोलून बघू त्यांच्याशी. आणि काय, घरातले सगळे आहेतच, दोघेही हळूहळू येत आहेत रुळावर. आणि अगं आता अपर्णा तर ऑफिसला पण जायला लागली परत. ते झालंच हो, पण तिच्या मनात सल असणारच ना. आणि काय एवढ्यात भरून येणारी जखम आहे का? खरंय रुपाली, काही काही जखमा खूप खोल घाव देतात. कधीच भरून नाही येणारे घाव. हो तर म्हणूनच आपण करू त्यांच्यासाठी काहीतरी. रुपाली, त्यांना म्हणजे घरातले आहेत सगळे, तू नको काळजी करू एवढी. अहो असं कसं बोलताय तुम्ही? हा, आपल्याला जेव्हा बाळ होत नव्हतं तेव्हा ते दोघं म्हणाले होते ना की त्यांचं बाळ आपलंय म्हणून. आठवतंय तुम्हाला? आठवतंय का? अपर्णाने तर किती काय काय केले आपल्यासाठी. ती जर आपल्याला डॉक्टरांकडे घेऊन गेली नसती तर. आलं माझ्या लक्षात. हा, मग मी अपर्णाला भेटायला जाते. हा, बाळाला पण घेऊन जाते. अगं कशाला बाळाला? कशाला म्हणजे? बाळाला घेऊन जाते म्हटलं की तुम्ही असं का वागता हो? काय अडचण आहे तुम्हाला? असं नाहीये रुपाली. मग कसं आहे तर? असली अडचण ना तर असू देत, मी जाणार अपर्णाला भेटायला, बाळाला घेऊन जाणार. हा, घरातले सगळे तिला वेडी ठरवून मोकळे झालेत, पण एक आई म्हणून काय वाटतं ना ते कुणालाच नाही कळणार. मी जाणार तिला भेटायला, बाळाला घेऊन जाणार. हा, चल आपण जाऊयात. एक आई म्हणून? देवा, तू कधी कधी किती क्रूर थट्टा करतोस ना, किती क्रूर. हो साहेब, अहो काल रात्री काय इकडे झोपलेला काय? नाही, घरी सगळे व्यवस्थित आहे ना? कसं असणार, त्याशिवाय इथं झोपलाय वे. आलो मी तोंड.
साहेब मॅडमशी काय भांडण झालेलं नाही ना? भांडणं झालेली परवडली असते चिंचुकी, पण आता हे जे वाटतं ना तिला बाळ जिवंत आहे, वेगळंच रे काहीतरी, ह्याचं काय करायचं ती कळा ना. तिला काय आणि किती समजून आम्हाला तेच कळा. साहेब अहो त्यांना धक्का बसलाय. चिंचुकी हा बाळ तिचं एकटीचं गेलंय का? दुःख होणं वेगळी गोष्ट आहे रे, पण हे काहीतरी वेगळंच आहे. बाकी बोलताना ओके असते एकदम ती, पण बाळाचा विषय निघाला ना की साहेब तुम्ही त्यांच्याशी एकदा बोलून सांगून तरी बघा. आणि तुला माहिती का चिंचुकी, तिचं सोड, घरची बी यात पडल्यात आता. म्हणजे ते म्हणतात की ती एवढं म्हणते ते एकदा बघून तरी घे. म्हणजे काय काय करून बघा? हेच की त्या दिवशी दवाखान्यात काय झालंय का, काय बाळाचं काय. साहेब असं कसं शक्य आहे? सगळी माझी चुकी, सगळी माझी चुकी. नेमकं डिलिव्हरीच्या टायमिंगला तिकडे नव्हतो. मला यशा बापूचा फोन आला की कदमांना शॉक लागलाय. मी शेतात गेलो पळत आणि इकडे डिलिव्हरी झाली. मी तिथं असतो ना तर हे सगळं. अहो साहेब तुम्ही कशाला स्वतःला पुसून घेताय? अहो त्यांनी स्वतःला फक्त त्रास होणार आहे तुम्हाला. माझ्या डोक्यातून जाय ना, मी काय करू? बाळ जन्माला आलं आणि लगेच गेलं ना? हा मग ती म्हणते तसं आपण- चिंचुकी, तू बी तेच बोलतो का आता परत? तुला पण किती वेळा सांगितलंय मी की बाळ गेलंय. मी माझ्या हाताने सगळं बाळाचं. अहो साहेब तुम्ही शांत हो, तुम्ही चिडचिड करू नका बस. मी आत्याला बोलून घेतलं, म्हणलं आप्पीला समजून सांगत, तर आत्या बी तेच म्हणते अर्जुन काय ते बघून घे. आता काय तुम्ही चिडणार नसाल तर एक बोलू का? काय? अहो साहेब मॅडमच्या समाधानासाठी करून बघा, म्हणजे त्यांची शंका दूर होईल आणि घरातल्यांनाही कळेल की बाळ या जगात नाही म्हणून, आणि घरातलं वातावरण हळूहळू शांत होईल बघा. आत्या बी हेच बोलली बरं. साहेब ही वेळ अशी आहे ना, तुम्हाला घरच्यांच्या समाधानासाठी काही गोष्टी करायला लागतील, भले त्या पटू अगर न पटू. ठीक, हे पटतंय मला. असे दुसरा काय पर्याय बी नाही आपल्यासमोर. फक्त तोपर्यंत आप्पी शांत राहिली पाहिजे. राहणार, शांत राहणार, तुम्ही नका टेन्शन. चला चला उठा, चला चहा घेऊ आणि तिथनं तुम्ही तसंच घरी जावा. चला 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 चला. अपर्णा चाललीस का तू? नाही नाही, मला वेळ आहे. तुम्ही बोला, काय म्हणताय? अगं मला बोलायचं होतं तुझ्याशी. बोला की. खरं तर आधीच बोलायचं होतं, पण ना कसं बोलू तेच कळत नव्हतं. काय झालं ताई? मी आणि माझं बाळ, आम्ही दोघं तुला भेटायला आलोय. खरं तर आधीच येणार होतो, पण आमचं बाळ गेलं. हां, म्हणूनच कळत नव्हतं. पण एक सांगू अपर्णा, तुझं बाळ गेल्यावर तुला काय वाटलं असेल ना, मी समजू शकते. अगं हे काहीच दुसऱ्या आईचं दुःख समजू शकते. ताई तुम्ही एवढं बोलायला आलात माझ्याशी, याचंच बरं वाटतंय मला. ताई तुम्हाला सांगू का, माझं बाळ गेलं असं वाटतच नाही हो मला. अगं तसं वाटणारच ना, पण तू काही काळजी करू नको. हा, आम्ही सगळी तुझ्या बरोबर आहे. माहितीये मला. अपर्णा, तू मला म्हणली होतीस ना की तुझं बाळ आमचं आहे म्हणून. आता तुझ्याकडे बाळ नाही ना, मग हे माझं बाळ तुझं पण आहे. आणि माझ्या बाळाला पण छान वाटेल छोट्या इकडे गेल्यावर, हो की नाही बाळा? हे बघ, बाळ पण हो म्हणते. घे बाळाला, घे, धर हळूच. त्याने अजून मान धरली नाही ना म्हणून. अगं कधी कधी उठून बसतं ना, ते वेगळे. हा, किती खुश आहे बघ तुझ्या खुशीत. आत्ताच उठले ना, झोप पूर्ण झाली ना की एकदम खुश असतो. तू घेतलेलंस का ग तुझ्या बाळाला हातात? त्या आधीच. हा, मग आता हे बाळ तुझं पण आहे ना, मग तू ह्या बाळाला घेऊन बसत जा. तुला जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा तेव्हा बाळाला घेत जा. हा, मी बाळासाठी दूध घेऊन येते. बाळाला भूक लागली असेल ना, हा बस त्याला घेऊन.
बाळा तू खरंच आहेस ना रे? म्हणजे आत्ता माझ्या मांडीवर रुपालीताईंचं बाळ आहे, पण आमच्यासाठी ती भावली आहे. पण त्या याला बाळ का म्हणतात ते कळतंय मला. त्याची तीव्रता कळते. त्यांच्यासाठी त्यांचं बाळ आहे, पण माझं बाळ फक्त माझ्यासाठी एक खरंच आहे.